बदलापूर अत्याचार प्रकरणातील सगळ्यात जखमा बदलापूरकरांवर ताज्या असताना पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार जो आहे तो बदलापूर शहरामध्ये घडलेला आहे। नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये मी अमित सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो। सध्या आपण बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन येथे आहोत आणि एका 4 वर्षांच्या चिमुकलीवरती अत्याचार झालेला आहे आणि स्कूल व्हॅनमध्ये हा अत्याचार झालेला आहे आणि पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती आलेला आहे। आता ही घटना घडलेली आहे। पोलिसांच्या माध्यमातून तात्काळ गुन्हा नोंदविला जातोय। ज्या व्हॅनमध्ये सगळं घडलं ती व्हॅन आता पोलीस स्टेशनच्या पाठी आहे, परंतु ती व्हॅन जेव्हा इथे आणली गेली तेव्हा संगीता चेंदवलकर यांच्या माध्यमातून त्या गाडीची तोडफोड करण्यात आलेली आहे आणि या घटनेनंतर आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा बदलापूर शहरामध्ये असंतोष पाहायला मिळतोय। ताई, अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद हा प्रकार जो आहे तो घडलेला आहे। शहरामध्ये जेव्हा जेव्हा अन्याय घडतो, अत्याचार घडतो, आपण आक्रमकपणे पुढे येता, मग ते कुठलाही पक्ष न बघता आपण समाजासाठी धावत येत असतात। पुन्हा एकदा हा घृणास्पद प्रकार घडलेला आहे। आपण आक्रमक आहात, अद्याप इथून आपण हटलेला नाही आहात। एकंदरीत या प्रकाराविषयी काय सांगाल? बदलापूर शहरामध्ये अनधिकृत शाळा ह्या मोठ्या प्रमाणावर आहेत। गटशिक्षण अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांची यादी जाहीर केलेली होती, परंतु ती फक्त यादी जी आहे ती कागदावरच राहिली आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। त्याचबरोबर जी व्हॅन होती त्या व्हॅनची नंबर प्लेट जी आहे ती येलो नाही, म्हणजे ती व्हॅन जी आहे ती खाजगी आहे आणि खाजगी व्हॅनमध्ये त्या मुलीवरती अशा प्रकारचा अत्याचार होणं आणि ती खाजगी व्हॅन जी आहे ती स्कूलने चालवणं ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे। त्यामुळे आरटीओ विभाग काय करते आणि शिक्षण विभाग काय करते हा मोठा प्रश्न आहे। परंतु मागच्या वेळेला जे प्रकरण झालं होतं त्या प्रकरणानंतर कुठेतरी वाटत होतं की आपल्या मुली सुरक्षित आहेत, असं कुठेही आता होताना बघताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। मागच्या वेळेला सुद्धा पवार शाळेमध्ये हा प्रकार घडला होता, त्यावेळेला सुद्धा शिक्षण विभागाने कारवाई करतो म्हणून सांगितलं होतं, ती कारवाई कुठेही झालेली नाही आणि आता ही सेम प्रकार आहे, कारवाई कुठेही होताना दिसत नाही। कुठे कमी पडतं? मी तेच सांगेन ना की ह्यांनी जर ती पदं उपभोगतायत किंवा त्या खुर्चीमध्ये जर ते अधिकारी बसतायत तर त्यांना त्या खुर्चीत आता आम्ही बसून देणार नाही। कारण मागची 3 गोष्टी ह्या प्रकरणामध्ये उघडकीस पुन्हा आलेल्या आहेत की त्या मुली ज्या स्कूल बस व्हॅनमध्ये ज्या मुली आहेत तिथे कुठल्याही प्रकारची महिला कर्मचारी नाही आणि त्याचबरोबर आरटीओ विभाग जो आहे तो थंड कारवाई करते। त्या व्हॅनमध्ये ज्या आहेत त्या एका वेळेला 8-8, 9-9 मुलांना बसवलं जातं। कोंबून मुलांचा प्रवास जो शाळेमध्ये नेण्याचा प्रवास आहे तो केला जातो। अशा प्रकारची जी कारवाई आहे आणि ती कारवाई होणं गरजेचं आहे। त्यामुळे आम्ही उद्या गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये जाणार आहोत आणि ज्या शाळा आहेत त्या शाळांची यादी आम्ही त्यांना जाहीर करायला सांगणार आहोत। संगीता चेंदवलकर यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे, त्या देखील या ठिकाणी आक्रमक झालेल्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे अद्यापही त्या पोलीस स्टेशन येथून हटलेल्या नाहीयेत। गुन्हा दाखल होऊन जोपर्यंत संपूर्ण प्रक्रिया होत नाही तोपर्यंत आपण बघितलं त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। या घटनेनंतर खरं तर बदलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा असंतोष पसरलेला आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये एका नामांकित शाळामध्ये अशाच प्रकारचा एक धक्कादायक प्रकार घडलेला, त्याच्यानंतरही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवरती आला आणि आता आपण बघितलं की आज पुन्हा ही धक्कादायक घटना घडलेली आहे। बदलापूर पश्चिम परिसरात चर्च इथे कुठली तरी शाळा आहे अशी प्राथमिक माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे, परंतु आपण जर पाहिलं तर या घटनेनंतर पुन्हा एकदा बदलापूर शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। ती 4 वर्षांची चिमुकली होती आणि सकाळी 9 वाजता आपल्या घरून ती शाळेसाठी निघाली, त्या व्हॅनमधून निघाली आणि ती व्हॅन जर आपण पाहिलं तर ती अनधिकृत आहे। जर शाळेला व्हॅन लावायची असेल तर ती पिवळ्या नंबर प्लेटची असणं गरजेचं आहे, परंतु ती व्हॅन देखील अनधिकृत होती आणि आता आपण बघू शकतो त्या व्हॅनचा फोटो जो आहे तो आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहोत। हीच ती व्हॅन आहे ज्या व्हॅनमध्ये हा संपूर्ण घृणास्पद प्रकार जो आहे तो घडलेला आहे आणि या घटनेनंतर आपण बघू शकतो एक असंतोष पसरलेला आहे। मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो आता इथे लोक यायला सुरुवात झालेली आहे। खरं तर ऑगस्ट महिन्यामध्ये देखील अशीच घटना घडलेली, त्या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने पाहिले होते आणि त्या घटनेच्या सगळ्या जखमा ज्या आहेत अद्यापही बदलापूरकरांवरती कोरलेल्या आहेत आणि अशातच आपण बघू शकतो पुन्हा एकदा आज ही घटना घडलेली आहे। 4 वर्षांच्या चिमुकलीवरती अत्याचार झालेला आहे। तिने तिच्या आईला हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घरी आल्याच्या नंतर सांगितला। घरी ती उशिरा आली आणि संपूर्ण प्रकार कळल्याच्या नंतर आईने तात्काळ पोलीस स्टेशन गाठलेलं आहे। पोलिसांच्या माध्यमातून संपूर्ण या घटनेचा जो आहे तो तपास करण्यात येतोय। मेडिकल आता त्या चिमुकलीचं केलं जाणार आहे। त्याच्यानंतर आपण बघू शकतो त्या आरोपीलाही आपण बघू शकतो 24 तासांच्या आत आता अटक करण्यात आलेली आहे आणि गुन्हा नोंदविण्याची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। बदलापूर पोलीस स्टेशनच्या बाहेर सध्या आपण आहोत आणि या संपूर्ण घटनेनंतर शहरामध्ये जो आहे तो एक
असंतोष पसरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर ही शाळा देखील अनधिकृत असल्याची प्राथमिक माहिती आतापर्यंत समोर येते आणि जी व्हॅन होती, ज्या व्हॅनच्या माध्यमातून या चिमुकलीला शाळेत नेलं जायचं, त्या व्हॅनमध्ये अनेक इतर शाळेचेही विद्यार्थी असायचे. पालक या गाड्यांच्या भरोश्यावरती, या व्हॅनच्या भरोश्यावरती विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवतात, परंतु असा प्रकार घडल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना बघू शकतो आता पालकांना अनेकदा विचार करावा लागणार आहे. जेव्हा ऑगस्टमध्ये घटना घडलेली तेव्हा शाळेच्या माध्यमातून, नगरपरिषदेच्या माध्यमातून सगळे नियम कठोर करण्यात आलेले, परंतु आपण बघू शकतो अनधिकृतपणे संपूर्ण हे नियम धाब्यावर बसवत कशाप्रकारे हे संपूर्ण काम बदलापूर शहरामध्ये सुरू होतं. इतके दिवस कुणीच या संपूर्ण प्रकाराकडे लक्ष दिलं नाही, परंतु आता ही घटना घडल्याच्या नंतर तरी प्रशासनाला जाग येईल का ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आता आपण जर पाहिलं तर या घटनेनंतर संपूर्ण बदलापूर शहरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते. असंतोष संपूर्ण शहरामध्ये पसरलेला आहे. 4 वर्षाच्या चिमुकलीवरती हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे, अत्याचाराचा हा प्रकार घडलेला आहे. त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर आता शहरातलं हे वातावरण जे आहे ते दूषित होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचं की नाही, आणि पाठवायचं तर कोणाच्या विश्वासावर पाठवायचं हा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा उपस्थित राहिलेला आहे. या संपूर्ण प्रकरणाविषयी प्रत्येक अपडेट, प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच अपडेट मिळवण्यासाठी बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा.